नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. वेलकम टू अनदर ब्लॉग विथ मी. आपण बघणार आहोत 3 मूवी एका दिवसात. मूवीला अजून 1 तास आहे आणि माझा मूवी पार्टनर सुद्धा आलेला आहे. ठाण्यातच होतो, प्रमोशन करत होतो आणि आम्हाला दिसलं फिलिंग फास्ट. सो पहिला मूवी बघून झालेला आहे. रोलर कोस्टर राईड होती मूवी, ठीक आहे. स्टोरी छान आहे. दुसरा मूवी बघून झालेला आहे, बिन लग्नाची गोष्ट. मूवी छान आहे, बघण्यासारखं आहे. हार्ट टचिंग मूवी आहे आणि खूप इमोशनल आहे. माझं तर वॉटरफॉल नुसता वाहत होता. दोन मूवी तर आपलाच निघाला, तिसरी मूवी आपला आमचा लास्ट मूवी पाहून झालेला आहे. आता मूवी बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. पाहिल्यानंतर तुमच्यावर तो एक इम्पॅक्ट सोडतो, ठीक आहे. आणि तुम्ही थिएटर मधून आला पण त्याच्यामध्ये राहतात थोडा वेळ, ठीक आहे. असा माझा एक्सपिरियन्स आहे. आता तुम्ही तो बघून एक्सपिरियन्स घ्या. आणि हा लास्ट शो खूप म्हणजे फुल हाऊसफुल होता. एक पण सीट रिकामी नव्हती. सो तिन्ही मूवी नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. वेलकम टू अनदर ब्लॉग विथ मी. आज आहे सॅटर्डे आणि आपला वीकेंड. सो म्हणून आपण आज वर्क नाही करणार आहोत. आपण आज वर्किंग नाही आहोत, म्हणून एक मूवी डेट प्लॅन केलेली आहे. आपण बघणार आहोत 3 मूवी एका दिवसात. कारण काल होतं 12 सप्टेंबर आणि 3 मूवीज रिलीज झालेल्या आहेत एकाच दिवशी मराठी, ज्या तिन्ही माझ्या वॉचिंग लिस्टवर होत्या बाय द वे. आणि त्यांचं टीजर पाहताना मी बिलकुल पण लक्ष नाही दिलं की त्यांची रिलीज डेट काय आहे. दॅट्स मी मित्रांनो, दॅट्स जान्हवी, ठीक आहे. आणि जेव्हा मला हे कळलं की त्यांची रिलीज डेट एकच आहे, 12 सप्टेंबर. ऑब्व्हियसली 12 सप्टेंबरला आपण जाऊ नाही शकत, आपण कॉर्पोरेट मजदूर आहोत, आपण त्या दिवशी काम करत होतो, पण आपल्याला वीकेंड मिळतो. सो मी बोलले की ठीक आहे ना, बघूया आता तिन्ही मूवी. तर मला ते इंस्टाग्रामवर नाही पाहायच्या, ठीक आहे, रील्सच्या हिशोबाने मला ते थिएटरला जाऊनच पाहायचंय. आणि म्हणून मी एकच दिवस सिलेक्ट केला आणि आजच्या दिवशीच मी तिन्ही मूवी बघणार आहे आणि खिशाला खड्डा पाडून घेणार आहे. आता काय करणार, या मराठी माणसाला इतकं तर केलंच पाहिजे ना आपल्या मराठी इंडस्ट्रीला सपोर्ट करण्यासाठी. ते डेट्स नाही चेंज करू शकत त्यांच्या मूवी रिलीजची, तर काय झालं, आपण जाऊया. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला तुम्ही नक्की कळवा कमेंट्स मध्ये, ठीक आहे, की व्हॉट इज युअर से अबाउट दिस. बिकॉज मी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मूवीज रिलीज होतात, हिंदी मूवीज जेव्हा रिलीज होतात, तेव्हा मी पाहिलेलं आहे बऱ्याच वेळा की आताच रिसेंटली झालं, ऑगस्टमध्ये एकच डेट होती बऱ्याचशा मूवीजची रिलीज होण्याची, पण त्यांनी ती डेट चेंज केली. पण इथे तसं झालेलं नाहीये. म्हणून आपण काय करू शकतो, आपण जाऊन मूवी बघू शकतो आणि मी मूवीजचा रिव्ह्यू सुद्धा देईल. सो वॉच द व्लॉग टिल द एंड. सो हा आहे माझा गबाळ आउटफिट, बट हा जास्त वेळासाठी राहणार नाहीये, बिकॉज जब मैं तैयार होके आऊंगी ना, सब लोग देखते रह जाएंगे. लेट मी शो यू. सो आजच्या दिवसासाठी मी हा ड्रेस प्लॅन केलेला आहे, ठीक आहे. नो झंझट, कुठलं पॅन्ट कुठला टॉप त्याच्यावर काय जाणार, कसं कलर कॉम्बिनेशन, काहीच नाही. एक मिडी ड्रेस अँड मुलींना तुमचं काम झालेलं आहे. सो येस, दिस इज गोइंग टू बी माय ड्रेस फॉर द डे, आउटफिट ऑफ द डे. मला सांगा मुलींनो, कधी असं झालंय का, कधी झालंय का तुम्ही एक मिडी ड्रेस घातलेला आहे आणि तुम्ही प्रिटी किंवा एलिगंट नाही दिसलेला आहे? नो चान्स गर्ल्स, नो चान्स. म्हणून माझ्यासारख्या लेट लतीफला, आणि तुम्ही जरी माझ्या कॅटेगरीमध्ये असाल, तुम्हाला लेट होत असेल कधी, तर एक मिडी ड्रेस चढवला, मेकअप केला, तुमचं काम झालेलं आहे आणि वेळ वाया न घालवता इन 1, 2 and 3 आणि अशा प्रकारे मी 20 मिनिटात, हार्डली 20 मिनिटात रेडी झालेली आहे मुलींनो. तर जेव्हा पण तुम्हाला घाई गडबड असेल, डू कन्सिडर मिडी ड्रेसेस. दे आर तटकटच नाहीये ब्रो. सी, आय फील सो प्रिटी. आणि हे मी कानातले घातलेत म्हणजे, ठीक आहे. हे माझं वॉच आहे, ह्या अंगठ्या घातल्यात, सिम्पल मिनिमल ज्वेलरी. आणि हो, मी ज्वेलरी नाही बोलत, मी ज्वेलरी बोलते. इट्स एक टाइम टू टाइम चेंज होत जात आपलं डिक्शन, ठीक आहे. सो आता मी ह्याच्यापेक्षा जास्त लेट नाही करू शकत, उशीर नाही करू शकत, कारण आपल्याला जायचंय, मूवी बघायची आहे. लेट्स गो. सो घरातून निघून आपण सरळ आलेलो आहोत स्टारबक्सला कॉफी पिण्यासाठी, सोन्याची कॉफी पिण्यासाठी. मूवीला अजून 1 तास आहे आणि माझा मूवी पार्टनर सुद्धा आलेला आहे. तुम्हाला काय वाटलं, मी 3 मूवीज एकटी बघणार आहे? ₹500.
झालेलं? जावाचे कॅरमल. वाव, मी कॅरमल बोलली. वाव, जावाचे कॅरमल. कॅरमल पॅरामल. आणि हा आपला सँडविच, नाव काय? रोस्टेड सलामी चिकन सँडविच. तो आम्हाला बसून कंटाळा आला होता, म्हणून आम्ही बोललो की फिरूया, अजून अर्धा तास तरी आहे मूवीसाठी. पाहिजे तू यांना सांगितलंस का किती स्ट्रगल होणार आपल्याला? नाही, लिटरली पहिला स्ट्रगल काय झाला, पहिला स्ट्रगल तर इथून होता की मूवीचे तिकीट कशा बुक करायच्या, कारण मूवी एका दिवसात 3 बघायच्या आहेत. सो मॅनेज करायचं होतं, टाइम मॅनेजमेंट करायचं होतं. अँड आय एम व्हेरी बॅड ॲट इट. सो ह्यांनी केलं सगळं टाइम मॅनेजमेंट. पहिली गोष्ट तर सगळं एका इथे मॅनेज नव्हतं होत. आम्ही कल्याण बघितलं, कल्याणला आहे का, मग कुठे कुठे चेक केलं. ठाण्यात पण आपण चेक केलं एकाच होत आहे का आपलं पूर्ण प्रॉपर मॅनेज. साऊथ सेंटरचं चेक केलं, बऱ्यापैकी चेक केलं. ही मराठी मूवीचा आज 3 मूवीज आम्ही बघणार आहेत. एकाही मूवीचा शो सकाळचा नाहीये, 11 नंतरचेच आहेत. ऑलमोस्ट सगळ्यांचे शो 11 नंतर आहेत. आणि त्यामुळे खरं तर आम्हाला मॅनेज करायला कठीण जात होतं की लागोपाठ शोज बघायचे होते. लागोपाठ शो बघायचे तर एका मॉल मध्ये लागोपाठ त्या स्लॉट मध्ये मिळाले पाहिजे बेसिकली. मग कसं होतं, 2 इथे मॅनेज झालेत आणि 1 आपण दुसरीकडे बघणार आहोत. ऍटलीस्ट झाले, नाही तर कल्याण वगैरे साईडला तर बापरे, मोजून कलेक्टिव्हली 3 मूवीजच्या कलेक्टिव्हली फक्त 10 शो. 10 पण मी जास्त बोलत असेल, हो ना. एवढं स्ट्रगल करायला तो बज एवढा आहे. कोण बोलेल दशावतारचे शोज नाहीयेत टीजर बघून किंवा बज बघून किंवा प्रमोशन बघून, कोण बोलेल आरपारचे शोज नाहीयेत, या मूवीजचे शोज नाहीयेत. बट जेव्हा तुम्ही मूवी बुक करायला जाता तेव्हा तुम्हाला शोजच नाही सापडत. आणि हे कंटिन्युअसली मराठी मूवी सोबत होत आहे. लास्ट कुठली मूवी होती जी मी शोधत होती मराठी जिचे शोज नव्हते? आठवत नाही यार. येरे येरे पैसा. येरे येरे पैसा ती उतरली होती 1 वीक मध्येच. कोणती तरी इंडियन मूवी लागली होती आय गेस. महाराष्ट्रात नव्हते तिथे शोज. लेट्स सी आज किती कार्डिओ होतं इथून तिथून पळताना. लिटरली कट टू कट आहे शोज. जेवायला वेळ नाहीये, काहीतरी असंच उचलून फूड वगैरे जंक फूड खायला लागणार आहे. आय एम ऑलवेज रेडी. सो फायनली आम्ही मूवी थिएटर मध्ये आलेलो आहोत. आमचा फर्स्ट मूवी असणार आहे आरपार. आमचा फर्स्ट मूवी असणार आहे आरपार. तो लेट्स सी कुठला मूवी आम्हाला सगळ्यात जास्त आवडतो. 2 मूवी अजून बाकी आहे, अजून चालू पण नाही झाली. लेट्स सी, होप सो. डिसअपॉइंटमेंट नाही होणार, चांगलाच असेल. तुम्हाला थँक्यू म्हणूया. सो आमची टीम, आम्ही जेवढे कोणी होतो आत्ता बरोबर ते सगळे आलो. गौरव पत्की, लेखक आणि दिग्दर्शक, ज्याने सिनेमा सो पहिला मूवी बघून झालेला आहे आणि आपण किती वाजता बाहेर निघालो? 3:40ला आम्ही थिएटर मधून बाहेर निघालो. 4:35चा दुसरा शो आहे. भाई साहेब, आणि आता 4 वाजलेत आणि आम्ही आमच्या ऑर्डरचा वेट करतोय खाण्यासाठी. ह्याचाच गोंधळ आहे आजूबाजूला. सो तुला काय वाटतं पहिला मूवी बघून? माझा ठीक आहे, तुझं सांगा, मी नंतर सांगेन. ओके, रोलर कोस्टर राईड होती मूवी, ठीक आहे. एकदा ते हसतायत, एकदा काहीतरी ट्रॅजिक घडतंय आणि हे चालू होतं अप अँड डाऊन अप अँड डाऊन अप अँड डाऊन. सो भीती, एक्साइटमेंट आणि थोडस असं सॅड सेंटी असं होता मूड माझा पूर्ण मूवी मध्ये. चांगली होती मूवी. केमिस्ट्री पण चांगली होती त्या दोघांची, ललित आणि ऋताची केमिस्ट्री पण चांगली होती. स्टोरी पण छान होती. आणि बाय द वे ललित आला होता मूवी स्टार्ट व्हायच्या. मी कसं विसरली आहे. आणि
त्याच्यातली म्हणजे जर तुम्ही मूवी बघाल तर तुम्हाला कळेल, ऋताच्या मावशीचा रोल जिने प्ले केलाय त्या पण आल्या होत्या आणि त्यांनी मूवी तिकडे थिएटरमध्ये बसून पाहिली. अँड ती त्यांची फर्स्ट मराठी मूवी आहे. बाकीच्या त्यांनी साऊथ इंडियन मूवीज आणि हिंदी मूवीज मध्ये पण काम केलेलं आहे. हे ललितने सांगितलं. बाय द वे ललित आला होता पण ऋता नव्हती आली. झालं माझं सांगू. हा सांग सांग. चांगला होता मूवी, बोलली ते बरोबर बोलली, पण मला मूवीतल्या गाण्यांनी कनेक्ट नाही केलं शेवटचं गाणं सोडलं. हा त्यामुळे म्हणजे ऍक्टर्स टॉप नॉच, इमोशन्स टॉप नॉच, बट कनेक्शन कट ऑफ गाण्यांमुळे झालं. सॉरी, आमची ऑर्डर आता आलेली आहे आली बोलवत आहे आणि टाइम झालाय. हा मी आलो. हा सो आता 4:02 झाले. 4:35 दुसरा मूवी आहे. आम्ही KFC ला गेलो. KFC वरनं मग तिकडे सांगितलं त्या बाईने की बंद आहे. आमचा खूप मूड होता KFC खायचा, बट ते बंद होतं. मग सबवेला गेलो तिकडे तर खूप हळूहळू बनत होता ऑर्डर. एक ऑर्डर बनत होती, 2 बनायच्या होत्या आमच्या दोघांच्या, सो ते तर पॉसिबल नव्हतं. मग शेवटी बिर्याणी. बिर्याणी नेव्हर डिसअपॉइंट, सो वी आर गोइंग फॉर इट. आता खातो आणि दुसऱ्या मूवीला जातो. मग उरलेलं बोल तुझं. मगाशी एक गाणं मिस केलं, ते पण अंबागानंद. ते पण चांगलं आहे. म्हणजे टोटल 3 गाणी चांगली, बाकी कनेक्शनच फील नाही झालं कोणत्याच गाण्यासोबत. स्टोरी छानच आहे, ऍक्टर्स कमाल होते. बघू सेकंड मूवीचं कसं काय. पण त्यांच्या गाण्यांना जर असंच तुम्ही पाहिलं जसं टीव्हीवर नॉर्मल मूवी न बघता, तर त्या गाण्यांमध्ये स्टोरी आहे, हे एक आहे प्लस पॉइंट. आम्ही बिर्याणी पटपट खाल्ली, नंतर आम्हाला मोमोज खायची इच्छा झालेली. मोमोजसाठी उभी राहिली, मग मी टाइम कॅल्क्युलेट केला की ते पॉसिबल नव्हतं. मग जे थिएटर मध्ये खाल्लं पाहिजे ट्रेडिशन, ते मी घेऊन आलेली आहे. समोसा, माझी खूप इच्छा होती समोसा घ्यायची. आता मी समोसा खाऊन मी घेतलाय आधी, पण मी आता खाणार नाही. मूवी चालू झालं खाणार, खाता खाता मूवी बघणार. बाय द वे, त्या मूवीला किती स्टार देशील? ओके, आउट ऑफ 5 4.8. 4 का? बिकॉज सॉंग्स. एवढं सॉंग साठी एक अख्खा स्टार कोण कापतं? 4 ओव्हर होते तेव्हा. ठीक आहे, आता सेकंड मूवी बघूया आणि मग परत भेटतो. आमचा तिसरा दुसरा मूवी बघून झालेला आहे, बिनलग्नाची गोष्ट. सो कसा वाटला तुला? चांगला होता, इमोशनल राईड होता, हसायला पण बरंच आलं आणि त्यात ही रडली पण. मूवी छान आहे, बघण्यासारखं आहे. मुळात यात गाणं कमी आहे, सॉन्ग फक्त एकच टायटल ट्रॅक आहे. आय गेस 2 गाणी असतील फार तर, तेही असं डान्स वगैरे असं काही नाही. पूर्ण मूवी स्टोरी आहे, मस्त सिंपल छान स्टोरी आहे, मस्त आहे. हार्ट टचिंग मूवी आहे. ठीक आहे, तुम्हाला ह्याच्यात मम्मी आणि मुलीची थोडीशी लव्ह स्टोरी पण दिसेल, पण मम्मी आणि मुलीचं जास्त तुम्हाला स्टोरी पाहायला मिळेल या मूवीमध्ये. आणि जर कोणी जिनी आणि जॉर्जिया पाहिलं असेल तर तसं तुम्हाला मिळेल ही मूवी बघताना. आणि खूप इमोशनल आहे. माझं तर वॉटरफॉल नुसता वाहत होता. बट इट्स ओव्हरऑल व्हेरी गुड मूवी. आणि उमेश आणि प्रिया तर तुम्ही ऍटलीस्ट त्यांच्या केमिस्ट्रीसाठी तरी जायलाच पाहिजे, मी तर बोलते. हा, पहिली गोष्ट म्हणजे मराठी मूवी स्टोरी वाईज डिसअपॉइंट करतच नाही. या मूवीत पण खाम्या होत्या, नाही असं नाही, बट स्टोरी वाईज नाही, ऍक्टिंग वाईज नाही. अप्रतिम होती मूवी. आधीची मूवी पण अप्रतिम होती. सॉन्ग वाईज फक्त हे झालं, यात पण आहेत, बट ठीक आहे. प्लस मला हे बोलायचंय की फर्स्ट मूवी जी आम्ही पाहिली आर त्याच्यामध्ये 75% पब्लिक होतं. ठीक आहे, 75%. आणि आताच्या मूवीमध्ये 80. नाही, 95 होतं. फक्त 10 सीट्स रिकामी होत्या, त्या पण पुढच्या होत्या खालच्या, आणि तेवढं ठीक आहे. पण जर किती प्लस पॉईंट मिळाला असतं जर तिन्ही मूवी, आता तिसरी बघायची आहे त्याच्यावर आपण ठरवू, पण
किती प्लस पॉईंट मिळाला असतं तर दोन्ही मूवीच्या रिलीज डेट वेगळ्या असतात. मग तेच आहे ना, 3 मूवीज एका दिवशी रिलीज होत आहेत बट थिएटर खाली नाहीये. दुसरा दिवस आहे, आय नो दुसरा दिवस आहे, आज शनिवार आहे बट आहे थिएटर भरलेलं आहे, व्यवस्थित आहे. 3 मूवी असून भरलेलं आहे थिएटर. आणि तिन्ही मूवीजचे शोज सेम आहेत. हा, टाइम स्लॉट सेम आहेत. 1 तासाचा फरक आहे फक्त, म्हणजे हा 11ला आहे का हा 12ला आहे, 1ला आहे, 3ला आहे. मूवीचे स्लॉट्स लावताना की टाइम मॅनेजमेंट. प्रत्येक मूवीला दिवसातले 3च स्लॉट आहेत. 11चा एक आहे, 4चा एक आहे, 7चा एक आहे, नाही तर रात्री 10चा डायरेक्ट. अशा दिवसातून फक्त एका थिएटर मध्ये 3 शो आहेत या तिन्ही मूवींचे. म्हणजे टोटल तिन्ही मूवींना 9 शोज आहेत एका थिएटर मध्ये. आणि सगळ्या थिएटर मध्ये नाहीये असं नाही की सगळ्या थिएटर मध्ये 3 मूवीज तुम्हाला मिळतीलच. आमच्या घरी ते गमावणारे एकटेच आहे. भविष्यात आमचं काय आलं खूप घाईघाईत आलो. वेळ तर खूप होता मध्ये बट ऑटो नव्हती मिळत आणि म्हणून आम्हाला उशीर झाला. बट कटकट पॉईंट टाइमावर आलं. आता तुम्ही खैनी तंबाखू ऍड चालू पटकन मूवी चालू होणार आहे. तुला काय बोलायचं? काय नाही, एक्साइटेड आहे, बघूया मूवी कशी आहे. सिरियसली मी एक्साइटेड पण आहे पण मला झोप पण आलेली आहे. फिल्टर कॉफी प्यायलेच ना अजून बरं. जाऊ दे, 2 मूवी तर आपल्यातून निघाल्या, 3री मूवी आता. सो आमचा लास्ट मूवी पाहून झालेला आहे. आता 1 वाजले. खूप पाऊस पडतोय आणि आम्ही इथे अडकलेलो आहोत. मला ऑटो बुक होत नाही आणि ह्याची शेवटची ट्रेन पण ह्याला पकडायची आहे. सांग तू आता तुला मूवी कसा वाटला ते? मूवी अप्रतिम होता. मूवी बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. हा दिवसभरातले तिन्ही मूवी मस्ट वॉच आहेत. बाकी तू बोल, टाइम खूप कमी आहे. मूवी खूप छान वाटला. दशावतार मूवी पाहिल्यानंतर तुमच्यावर तो एक इम्पॅक्ट सोडतो, ठीक आहे. आणि तुम्ही थिएटर मधून आल्यावर पण त्याच्यामध्ये राहतात थोडा वेळ, ठीक आहे. असा माझा एक्सपिरियन्स आहे. आता तुम्ही तो बघून एक्सपिरियन्स घ्या. आणि हा लास्ट शो खूप म्हणजे फुल हाऊसफुल होता. एक पण सीट रिकामी नव्हती. सो तिन्ही मूवी नक्की बघा आणि नक्की कळवा. तुमचे पण रिव्ह्यूज द्या मूवीसाठी. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट अँड थँक्यू फॉर वॉचिंग.